तर भाई हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या ग्रामपंचायतची सगळी सच्चाई माहीत होईल. कोणीच नाही आले म्हणजे नाही बस झाले म्हणजे सांगले कोणाला मीटिंग आहे म्हणून. मग जेव्हा सांगलेच नाही तर मग मीटिंग होईल कशी? अरे पण अशी कशी मीटिंग झाली? अबे थांबा ना बे. पण मीटिंग बद्दल सांगलेच नाही ना कोणाले. हे अर्ध्या तासात खतम. अर्ध्या तासात कशी मीटिंग चालू होते आणि खतम होते? त्याला विचारून फोन लावून विचारलो आणि 12 वाजता आहे म्हणले, तर आम्ही 12 वाजता म्हणजे याला टाइम लागते म्हणून आम्ही अर्धा तास लेट आलो. म्हणजे 2-3 जणांमध्येच मीटिंग होते का आता? ग्रामसभा होती, सांगतही नाही. आता एवढा मोठा इश्यू म्हणजे सांगितले होते आम्हाला शाळेत माहित नाही. आता सांगा, तुम्ही शाळेमध्ये या, तुम्हाला शाळेतल्या माणसाला माहित नाही का शाळेमध्ये ग्रामसभा आहे म्हणून? हो काय? एका गोष्ट झाली दरवेळेस खुर्च्या लावा, हे करा ते करा. खुर्चीला दरवेळेस कुठे माहित होते जी गावातल्या एकाही लोकांना माहित ना का मीटिंग आहे म्हणून? आता शाळेतच आहो मी. आता तुम्ही शाळेत आज सकाळपासून सर मीटिंग घ्यायची आहे तर खुर्च्या लावा, हे करा. आमची काय गोष्ट? आम्ही तर दूरचे माणसं आहे, गावात आहोत. आम्हाला माहित झाला का आता मीटिंग आहे. तर आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि आता तुम्हाला माहीत झालं की आपल्या गावची ग्रामपंचायतनी कसं काय केलं तर. आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे माहीत झाला तिथं गेल्यावर मधले आपल्या मराठी शाळेमध्ये गेल्यावर आपल्याला पूर्णपणे माहीत झाला का आपल्या ग्रामपंचायतने कशा पद्धतीनं ग्रामसभा नाही केली. म्हणजे फक्त 2 चपरासी होते तिथं, नाही आपला सरपंच होता, नाही बाबूसाहेब होते, नाही कोणी होते. फक्त 2 चपरासांनी कशा पद्धतीनं सभा खतम केली, ते बी अर्धा तासापेक्षा कमी टायमामध्ये. आणि तिथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असाल की तिथं मराठी शाळेमधल्या स्वयंपाक करणाऱ्यांना किंवा त्यातल्या सरांना सुद्धा माहीत नाही की ग्रामसभा झाली म्हणून. तर भाई म्हणजे कसं काय होऊन राहिलं ते तुम्ही पहा आणि शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून लोकांना माहीत झालं पाहिजे की आपल्या गावची ग्रामपंचायत कशा पद्धतीनं कारभार करत आहे.